यानंतर बघूयात राजकीय बातम्या। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप। परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 मार्क। विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। तलाठी भरतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया बघता सरकार अजिबात गंभीर नसल्याचं स्पष्ट। पुरावे मागण्यापूर्वी गृह मंत्रालयाकडून किती एफआयआर आणि काय कारवाई झाली याची माहिती घ्या। रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा। सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी करत नाही। अजितदादांचा सुप्रियाताईंच्या सेल्फीवर टोला तर मी जास्त पारदर्शकपणे काम करते, सुळेंचं प्रत्युत्तर। जरांगेंविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये आंदोलन करू नये यासाठी याचिका। हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव। तुम्ही छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं। मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांवर निशाणा। दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम। प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचंही आंदोलन होणार। मराठा समाजाआधी आम्ही आझाद मैदानाची मागणी केल्याचा प्रकाश शेंडगेंचा दावा। 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार, शेंडगेंचा सरकारला इशारा। मानेच्या पट्ट्यापेक्षा तुमच्या गळ्यातल्या दिल्लीच्या गुलामीचा पट्टा बघा। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार। यांच्या गळ्यात गुलामीचा पट्टा आहे, ज्याचा महाराष्ट्राला त्रास होतोय, राऊतांचा टोला। दिवाळी साजरी करायची तर दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना 1000 रुपये द्या। मोदींच्या 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याच्या आवाहनावर प्रकाश आंबेडकरांची टीका।